श्रीकला या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत श्रीकृष्णाने अर्जुनाला स्थितप्रज्ञाबद्दल केलेला उपदेश। भगवद्गीता सांख्ययोग भाग 3। भगवान अर्जुनाला सांगतात, वेदांतात पुष्कळ गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यात अनेक विधी निषेधांचे प्रकार सांगितले आहेत। त्यापैकी जेवढे काही आपल्या हिताचे असेल तेवढेच घ्यावे। सर्वत्र पाणीच पाणी जरी झाले तरी आपणास जेवढी तहान असेल तेवढेच पाणी घ्यावे। त्याप्रमाणे ज्ञानी माणसे संपूर्ण वेदांचा विचार करून त्यातील आपणास जे अपेक्षित आहे त्याचे ग्रहण करतात। ते वेदार्थांचा विचार करतात, त्यात शाश्वत व जे इष्ट आहे त्यांचेच ग्रहण करतात। याच दृष्टीने पाहिले तर हे स्वकर्मच याच वेळी तुला उचित आहे। तुझा अधिकार फक्त कर्म करण्याचा आहे, कर्मफळाची तू इच्छा धरू नको। तू आपले विहित कर्म सोडू नको। हा सदाचार निष्काम बुद्धीने आचरण कर। अर्जुना, योगयुक्त होऊन फळाची अभिलाषा टाकून पूर्ण व अपूर्ण कर्माविषयी मनाचा समतोलपणा ठेवून तू कर्म कर। जो मनाचा समतोलपणा राखतो त्यालाच योग म्हणतात। दैवाच्या अनुकूलतेने हातात घेतलेले कर्म जर यथासांग पार पडले तर त्यात विशेष संतोष मानावा। हे अर्जुना, तू बुद्धीचा आश्रय कर। बुद्धियुक्त पुरुष पुण्य व पाप या दोघांचाही त्याग करतो। योग म्हणजे कर्मातील कौशल्य होय। अर्जुना, चित्ताची समता हेच योगाचे वर्म आहे। या योगात मन व बुद्धी यांचे ऐक्य असते। तू आपले मन स्थिर कर। जे बुद्धियोगाचा आश्रय करतात तेच संसार सागराच्या पलीकडे जातात। त्यांचीच पापे व पुण्य या दोघांच्याही बंधनातून सुटका होते। निष्काम कर्मयोगी कर्मे करतात पण कर्मफलाची अपेक्षा करत नाहीत। त्यांच्या जन्म मरणाच्या फेऱ्या बंद पडतात। ब्रह्मानंदाने ओथंबलेले व कधीही न ढळणारे असे पद त्यांना मिळते। अर्जुना, ज्या वेळेला हा मोह तू टाकशील आणि तुझ्या मनात वैराग्य येईल त्यावेळेला तू असा होशील। शुद्ध व गंभीर असे आत्मज्ञान तुझ्या ठिकाणी उत्पन्न होईल। तेव्हाच तुझे मन निरइच्छ होईल। अनेक प्रकारांनी ग्रस्त झालेली तुझी बुद्धी निश्चल होऊन समाधी सुखाच्या ठिकाणी स्थिर होईल। तेव्हा तुला संपूर्ण योग स्थिती प्राप्त होईल। अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, हे करुणासागरा, समाधी सुख अखंड भोगणारा असा जो स्थितप्रज्ञ असतो तो कोणत्या लक्षणांनी ओळखावा? तिथे स्थितप्रज्ञ काय बोलतो, कसा राहतो, कसा चालतो हे तू मला सांग। मग श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, तुला जे योग्य वाटेल ते मोकळ्या मनाने खुशाल विचार। या बोलण्यावर अर्जुनाने श्रीकृष्णाला म्हटले, देवा, ज्याची बुद्धी स्थिर झाली त्याला काय म्हणतात, त्याला कसे ओळखावे? आणि ज्याला स्थिर बुद्धी म्हणतात व समाधी सुखाचा निरंतर अनुभव घेतो त्याला कोणत्या लक्षणांनी ओळखावे? तो कोणत्या स्थितीत असतो, तो कोणत्या प्रकारे वागतो हे तू मला सांगावे। तेव्हा 6 गुणांचे आश्रयस्थान असा जो श्रीकृष्ण त्याला सांगू लागले। मनात जी उत्कट विषयासक्ती असते ती आत्मसुखात अडथळा आणते। जो सदा तृप्त असतो त्याचे अंतःकरण नेहमी आनंदाने भरलेले असते। परंतु अशा जीवात्म्याचे ही ज्याच्या कामाच्या संगतीने विषयांमध्ये पतन होते, ज्याच्यामधला काम सर्वार्थाने गेलेला असतो व मन निरंतर आत्मसुखात निमग्न राहते, तोच पुरुष स्थितप्रज्ञ असतो। किती दुःखे प्राप्त झाली तरी त्याचे चित्त खिन्न होत नाहीत आणि जो सुखाच्या इच्छेने कधी अडकला जात नाही त्याच्या ठिकाणी स्वभावताच काम क्रोध नसतात आणि त्याला भय नसते। असा तो परिपूर्ण असतो जो अमर्याद आहे। उपाधी सोडून भेदरहित झालेला असतो तोच स्थिर बुद्धी असतो। ज्याची कुठेही आसक्ती नसते। शुभ किंवा अशुभ प्राप्त झाले असता त्याला आनंद किंवा दुःख होत नाहीत। त्याची बुद्धी स्थिर झालेली असते। काही चांगले प्राप्त झाले तरी त्यापासून त्याला संतोषही होत नाही आणि वाईट गोष्टी झाल्यामुळे तो दुःखीही होत नाही। जो हर्ष शोक रहित असतो व आत्मज्ञानाने संपन्न असतो तो स्थिर बुद्धी होय।
ज्याप्रमाणे कासव आनंदी असताना त्याचे अवयव पसरते किंवा मनाला वाटल्यास आवरून घेते, त्याप्रमाणे ज्यांची इंद्रिये ताब्यात असतात व तो जे म्हणेल ते करतात, त्याची बुद्धी स्थिर झालेली असते. आहार न घेणाऱ्या पुरुषाचे रस विषय सोडून बाकीचे विषय निवृत्त होतात, पण परब्रह्माचे ज्ञान झाल्यावर विषयांची गोडी देखील नाहीशी होते. ज्यावेळी तो मी ब्रह्म आहे असा अनुभव घेतात, त्यावेळी शरीराचे कामक्रोधादी विकार नष्ट होतात आणि इंद्रिय आपले विषय विसरतात. हे अर्जुना, बुद्धी स्थिर होण्याकरता प्रयत्न करत असलेल्या विवेकी पुरुषांचे मन इंद्रिय बलाने विषयांकडे ओढतात. इंद्रियांचा जोर इतका झालेला असतो की ती इंद्रिये साधनांना दाद देत नाहीत. विषय रिद्धिसिद्धीच्या रूपाने प्राप्त होतात आणि ते इंद्रियांच्याद्वारे साधकाच्या मनाला ग्रासून टाकतात. अशा पेचात मन सापडते आणि त्याचा पुढचा अभ्यास होत नाही. म्हणून अर्जुना, जे सर्व विषयांवरील आसक्ती सोडतात, सर्व इंद्रियांचे दमन करतात, ज्याचे अंतःकरण विषय सुखाच्या लालसेने फसले जात नाहीत, तोच पुरुष योगनिष्ठेला अधिकारी आहे. तो आत्मज्ञानाने निरंतर संपन्न असतो. तो मला कधीच विसरत नाही. विषयांचे नुसते सूक्ष्म संस्कार जरी मनात राहिले तरी ते विचार मात्रांचा घात करतात. अंतःकरणात विषयांची नुसती जरी आठवण असेल तरी विषयासंग टाकला तरी पुन्हा विषयासक्ती येऊन चिकटते व त्या विषयासक्तीमुळे विषयप्राप्तीची इच्छा प्रकट होते. ज्याप्रमाणे सोसाट्याच्या वाऱ्याने दिवा नाहीसा होतो, त्याप्रमाणे समूहाची स्वारी प्रकट झाल्यावर स्मृती नाश पावते. स्मृती नाहीशी झाली म्हणजे प्राणाची दुर्दशा होते आणि सर्वत्र अज्ञानाचा केवळ अंधार होतो व त्याचेच आवरण सर्वांवर पडते. अशावेळी हृदयात बुद्धी व्याकुळ होते आणि बुद्धीला भ्रांती होते आणि जेवढे ज्ञान आहे ते समूळ नष्ट होते. विषयांचे चिंतनाने एवढा घात होतो, हे सर्व विषय मनातून पूर्णपणे काढून टाकावे. मग राग द्वेष आपोआप नष्ट होतात आणि एकदा रागद्वेषांचा नाश झाल्यावर इंद्रिय विषयात जरी रममाण झाले तरी विषय बाधक होत नाही. जो विषयांच्या ठिकाणी अनासक्त, आत्मनंदात तल्लीन व काम क्रोधरहित झालेला असतो, त्याला विषय राहतच नाही. तो पूर्णावस्थेला पावलेला पुरुष विषयांच्या संमतीने लिप्त होईल. असा जो केवळ शुद्ध आत्मस्वरूप होऊन राहतो, त्याची बुद्धी स्थिर झालेली आहे. जेथे चित्ताला निरंतर प्रसन्नता असते तेथे कोणत्याही संसार दुःखाचा प्रवेश होत नाही. ज्याची बुद्धी स्थिरतेची इच्छा त्याच्या मनात उत्पन्न होत नाही, तर अर्जुना, त्याला शांतीचा लाभ कसा होणार? पापी मनुष्याच्या ठिकाणी मोक्षाचा वास नसतो. जिथे शांतीचा ओलावा नाही तेथे सुख चुकूनसुद्धा येत नाही. मनाची चंचलता हेच दुःखाचे सार आहे. याकरता इंद्रियांचा निग्रह करावा. आत्मप्राप्ती झालेल्या पुरुषाने जर इंद्रियांचे सहज लाड केले तरी तो देखील पुन्हा संसार दुःखाने व्यापला जातो. म्हणून हे अर्जुना, ज्याची इंद्रिये विषयांपासून संपूर्ण आवरलेली असतात, त्यांची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. तुला आणखी एक लक्षण सांगतो. सर्व मनुष्य आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानांनी निजलेली असतात आणि जे आत्मज्ञान झालेले जीव जागे असतात तेच खरे निरुपाधी असतात. त्यांचीच बुद्धी स्थिर झालेली आहे आणि तेच अखंड मुनीश्वर आहे. जशी समुद्रात निरंतर शांतता असते, त्याला सर्व नद्यांचे प्रवाह येऊन मिळतात, तरी तो आपली मर्यादा थोडीसुद्धा सोडत नाही. किंवा उन्हाळ्याच्या वेळी जरी सर्व नद्या त्याच्याकडे आल्या नाहीत तरी समुद्र मुळीच कमी होत नाही. त्याप्रमाणे रिद्धिसिद्धी प्राप्त झाले असताही त्याचे मन आनंदी होत नाही आणि जर प्राप्त झाल्या नाहीत तरी अधैर्य याची त्याला बाधा होत नाही. त्याचे त्याला भानही नसते. तो अंतःकरणाने महासुखात निमग्न असतो. ज्याला आत्मसुखाचा अनुभव आला तो रिद्धिसिद्धीचा भोग घेत नाही. असा जो आत्मज्ञानाने आणि तुष्ट झालेला व परमानंदाने पुष्ट झालेला आहे, तोच खरा स्थिर बुद्धी आहे. तो अहंकाराला घालून सर्व कामना सोडून व जगद्गुरू बनून जगात वावरतो. अर्जुना,
ही ब्रह्मविषयक अवस्था आहे. ही प्राप्त झाल्यावर मोह होत नाही. अंतकाळी देखील या अवस्थेत स्थिर होऊन तो ब्रह्मानंदात पोहोचतो. ही ब्रह्मस्थिती अमर्याद आहे. जो निष्काम पुरुष याचा अनुभव घेतात ते अनायासे परब्रह्माला पोहोचतात. ब्रह्मस्थितीमुळे ज्ञान मिळाल्यावर प्राण जातेवेळी चित्ताची तळमळ होत नाही. तीच ही स्थिती आहे. असे श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून तो शांत झाला.